Lesson number 13, changes, physical and chemical. Let us recall. What are the causes of changes occurring in our surrounding? आपल्या सराउंडिंग म्हणजेच आपल्या भोवताली जे चेंजेस होत असतात ते कशामुळे चेंजेस होत असतात किंवा त्यांची काय कारणं असतात. व्हॉट इज मेंड बाय मॅनमेड चेंजेस? विच आर दीज चेंजेस? मॅनमेड चेंजेस म्हणजे काय आणि कुठल्या प्रकारचे असतात मॅनमेड चेंजेस? व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस इन मटेरियल्स सीन इन द फॉलोइंग पिक्चर्स? व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर दे? आता खाली काही पिक्चर्स दाखवलेली आहेत, त्याच्यात आपल्याला कोणते चेंजेस दिसतात. पहिलं चित्र आहे इथे पाण्याचा ग्लास आहे. नंतर दुसरं चित्र आहे त्याच्यात आपल्याला बर्फ वितळताना दिसतोय. तिसरं जे पिक्चर आहे त्याच्यात एक कडधान्याचा दाणा आहे, त्याला मोड आलेला आपल्याला दिसतोय. चौथ्या चित्रात आपल्याला पाणी उकळताना दिसतंय. पाचव्या चित्रात आपल्याला फटाका फुटताना दिसतोय. नंतर पाचव्या चित्रात आपल्याला शेकोटी पेटलेली किंवा होम होताना दिसतोय. नंतर सातव्या चित्रात लवंगीची माळ फुटताना आपल्याला दिसत आहे. Which points will you consider where classifying the following changes into two groups? Fruit falling from a tree, rusting of iron, raining, lighting of electric bulb, cutting vegetables. आता जे खालील प्रकारचे चेंजेस आहेत त्याचं तुम्ही कसं क्लासिफिकेशन करा. झाडावर फळ होतं ते त्याच्यात चेंज काय झालं तर ते झाडावरनं खाली पडलं. रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे लोखंडाला गंज येणे. लोखंड होतं त्याच्यात काय बदल झाला किंवा काय चेंज झाला तर ते गंजलं. रेनिंग पाऊस पडणे. नंतर लाइटिंग अ इलेक्ट्रिक बल्ब, आपला बल्ब बंद असतो तो आपण लाईट केला किंवा पेटवला. आता कटिंग व्हेजिटेबल अखंड असतात ते आपण कटिंग केलं आणि त्याचे तुकडे केले. आता या चेंजेस जे झाले त्याचं कसं क्लासिफिकेशन करायचं. विच ऑफ द अबाव चेंजेस हॅव अकर्ड इन देअर ओन अकॉर्ड ऑर नॅचरली? आता वरीलपैकी कोणते चेंजेस स्वतःहून झालेले आहेत किंवा नॅचरली झालेले आहेत. वी हॅव प्रिव्हियसली स्टडीड सम एक्झाम्पल ऑफ चेंजेस. आपण यापूर्वी चेंजेसची काही उदाहरणं बघितली आहेत. चेंजेस लाईक रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजेच कच्चं फळ पिकणे. स्पॉइलिंग ऑफ मिल्क दूध नासणे. अकर नॅचरली, आता एखादं फळ पिकतं किंवा दूध नासतं ते ही नैसर्गिक घटना आहे. दीज आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. आता फळ पिकणे किंवा दूध नासणे ह्या क्रिया आपोआप घडतात त्याच्यामुळे त्यांना नॅचरल चेंजेस म्हणतात. कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑफ सच नॅचरल चेंजेस? व्हॉट चेंजेस हॅव यू सीन टेकिंग प्लेस इन द मटेरियल्स इन युअर सराउंडिंग? आता तुमच्या आजूबाजूला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस होताना दिसत असतील. लेटस लर्न अबाउट चेंजेस इन ग्रेटर इन दिस लेसन. आता असे जे आपल्या आजूबाजूला आपल्याला बदल होताना दिसतात त्याच्याबद्दल या लेसनमध्ये अभ्यास करायचा आहे. वी सी मेनी मॅनमेड मटेरियल्स इन अवर डे टू डे लाईफ. आपल्या आजूबाजूला आपण मॅनमेड मटेरियल्स बरीचशी बघतो. फॉर व्हॉट पर्पज दे आर प्रोड्यूस्ड? आता त्या कोणत्या कारणांसाठी आपण त्या अशा वस्तू बनवतो. आता मॅनमेड मटेरियल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल लाकूड असेल तर लाकडांमध्ये चेंज करून काही प्रोसेस करून आपण त्याचं फर्निचर बनवतो. अशा प्रकारचे चेंजेस. आता किंवा आपण कागद बनवतो. प्रत्येक गोष्टीला वेगळे क्रिया करून त्याच्यावर काही प्रक्रिया करून किंवा त्याच्यात काही बदल करून आपण त्याच्यापासून वस्तू बनवतो. आपण आता ह्या गोष्टी कशासाठी बनवतो? मेनी चेंजेस सच ॲज शार्पनिंग अ पेन्सिल. आता पेन्सिल असते त्याला आपण शार्पन करतो आणि त्याचं टोक करतो. बेकिंग ब्रेड बेक करायचा. कुकिंग फूड अन्न शिजवणे. आता हे जे सगळे चेंजेस आहेत, पेन्सिल होती त्याच्यात आपण शार्पन करून टोक काढलं. बेकिंग मैद्यापासनं ब्रेड बनवणे. अन्न शिजवणे, कच्चं अन्न असतं ते आपण शिजवतो. आता हे जे सगळे आपण चेंजेस केले ते युजफुल आहेत, आपल्याला युजफुल आहेत किंवा उपयोगाचे आहेत म्हणून त्या चेंजेसना युजफुल चेंजेस असं म्हणतात. द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल ऑर चेंजेस दॅट डू अस हार्म
आर कॉल्ड हार्मफुल चेंजेस. असे चेंजेस जे आपल्या उपयोगाचे नसतात किंवा त्याच्यापासून आपल्याला काही अपाय होऊ शकतो त्यांना हार्मफुल चेंजेस असं म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द फॉलिंग अ ट्री इन अ स्टॉर्म. आता वादळ आलं आणि त्याच्यात कुठलंही झाड पडलं तर हा कुठल्या प्रकारचा चेंज असेल. आता ही जी घटना असते वादळ आल्यामुळे झाडं पडणे ही नैसर्गिक घटना आहे म्हणून हा कोणता चेंज असू शकतो तर नॅचरल चेंज. व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द कन्व्हर्जन ऑफ मिल्क इंटू योगर्ट. दुधाचं दही होणे हा कोणत्या प्रकारचा चेंज आहे तर हा सुद्धा नॅचरल चेंज आहे. Now classify the natural. Can you classify the natural and man-made changes you have listed as useful and harmful changes? So far we have studied certain type of changes. आता अजूनपर्यंत आपण काही प्रकारचे चेंजेस आपण शिकलोय. What can you tell about the two of these? Namely bursting a balloon, फुगा फुटणे, and ripening a fruit. हे दोन चेंजेस आहेत, फुगा फुटणे आणि कच्चं फळ पिकणे. फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन दॅट इज द टाईम दे टेक टू हॅपन. आता जर आपल्याला ह्या दोन चेंजेसचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण करायचं असेल तर आपण कोणत्या दृष्टीने वर्गीकरण करू शकतो तर त्या बदल होण्यासाठी लागणारा वेळ. आता फुगा फुटणे, हा फुगा फुटतो, हा काही सेकंदात फुगा फुटतो, परंतु फ्रूट कच्चं फळ पिकणे ह्याला जास्त काळ लागतो, 2 ते 3 दिवस किंवा जास्त दिवससुद्धा लागू शकतात. द ड्युरेशन ऑफ बस्टिंग अ बलून इज फार शॉर्टर दॅन दॅट ऑफ रायपनिंग अ फ्रूट. आता फुगा फुटण्याला जो वेळ लागतो तो फळ पिकण्याच्या क्रियेपासून भरपूर कमी वेळात ती क्रिया होते. चेंजेस दॅट टेक प्लेस इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड फास्ट ऑर क्विक चेंजेस. असे चेंजेस ते कमी काळात होतात त्यांना शॉर्ट चेंजेस किंवा क्विक चेंजेस, फास्ट चेंजेस किंवा क्विक चेंजेस असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल बस्टिंग ऑफ बलून. वाईल चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड स्लो चेंजेस. जे चेंजेस होण्यासाठी बराच काळ लागतो त्याला स्लो चेंजेस असं म्हणतात. गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ फास्ट अँड स्लो चेंजेस दॅट अकर इन युअर सराउंडिंग. यूज युअर ब्रेन पॉवर. हॅव सम फन. ॲपॅरेटस. आता हे तुम्ही घरी एक्सपेरिमेंट करू शकता. पीसेस ऑफ ग्लास बँगल, अ कॅन्डल, अ मॅच बॉक्स अँड एटसेट्रा. आता हे एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्हाला काही बांगड्यांचे तुकडे किंवा काचेचे तुकडे, एक मेणबत्ती आणि एक मॅच बॉक्स लागतो. आता प्रोसिजर. होल्ड अ पीस ऑफ ग्लास बँगल इन अ कॅन्डल फ्लेम सपोर्टिंग इट विथ युअर फिंगर्स. आता मेणबत्तीची जी फ्लेम असते किंवा त्याच्यावर तुम्ही काचेचा तुकडा धरा. टेक केअर टू हिट द पीस इन द मिडल कीपिंग इट टू एंड्स आउटसाइड द फ्लेम. आता सपोज तुम्ही बांगडीचा तुटलेला तुकडा घेतला तर आपलं जी बोटं आहे ती बांगडीच्या तुकड्याच्या दोन्ही टोकांना धरायची आणि ती फ्लेम बांगडीच्या मध्यावर आपण मेणबत्ती धरायची. बांगडी त्याच्या मध्यभागी आपण मेणबत्तीवर धरायची. ऑब्झर्व इट ॲज द मिडल पार्ट गेट हिटेड अँड बिकम सॉफ्ट. आता ऑब्झर्व इट ॲज द मिडल गेट्स हिटेड. आता जो मधला भाग आहे बांगडीचा जो आपण मेणबत्तीच्या फ्लेमवर पकडला आहे तो गरम होत असताना तो सॉफ्ट होतो किंवा मऊ होतो. इट बेंड्स ड्यू टू फिंगर प्रेशर ऑन इट्स एंड. आता आपण बांगडीची दोन टोकं आपण आपल्या बोटांच्या मध्ये धरलेली आहेत. एका टोकाला एक बोट आणि दुसऱ्या टोकाला आपण दुसरं बोट धरल्यामुळे काय होतं तर ती बांगडी असते ती मध्यभागी सॉफ्ट होते आणि ती वाकते. बांगडीचा तुकडा मध्यभागी वाकतो. इन दिस वे ब्रिंग द टू एंड्स टुगेदर अँड लेट द पीस कूल. अशा प्रकारे बांगडीची दोन्ही टोकं तुम्ही जवळ आणा आणि त्याला थंड होऊ द्या. अ तोरण कॅन बी मेड बाय लिंकिंग सच पीसेस विथ ईच अदर.
अशा प्रकारे बांगडीच्या तुकड्यांचे वेगवेगळे तुकडे आपण जोडून तोरण बनवू शकतो. मेक सच तोरण्स ऑफ डिफरंट पॅटर्न्स अँड कलर्स अँड डेकोरेट युअर क्लास अँड होम. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळी तोरणं बनवून तुमचा वर्ग किंवा घर सजवू शकता. Making some wax and obtaining the original solid wax again is something that can do repeatedly. आता मेल्टिंग सम वॅक्स म्हणजे मेणबत्तीचं मेण वितळवणे आणि ऑप्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन आणि परत वितळलेल्या मेणापासून परत घट्ट मेण मिळवणे हे आपण अनेक वेळा करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मेणबत्तीचं मेण घेतलं तर ते वितळतं, पण काही वेळाने जर ते थंड झालं तर ते परत सॉलिड फॉर्ममध्ये होतं किंवा ते घट्ट होतं. आता हे घट्ट झालेल्या मेणाला जर आपण उष्णता दिली तर ते मेण परत वितळतं आणि परत थंड झाल्यावर ते परत सॉलिड फॉर्ममध्ये येतं किंवा घट्ट होतं. ही क्रिया आपण बऱ्याच वेळा रिपीटेडली करू शकतो. द चेंजेस दॅट कॅन अकर इन अ फॉरवर्ड अँड रिव्हर्स डिरेक्शन अगेन अँड अगेन आर कॉल्ड रिव्हर्सिबल चेंजेस. असे चेंजेस जे परत परत बदल होऊ शकतो त्यांच्यामध्ये. एकदा बदल झालेला असतो, एखादी वस्तू असेल त्याच्यात जो बदल होतो, पण तो झालेला बदल आपण परत मूळ रूपात आणू शकतो. ती वस्तू आपण परत मूळ रूपात आणू शकतो, त्याला रिव्हर्सिबल चेंजेस म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आता हे जे आपण मेणाचं जे एक्झाम्पल घेतलं, वितळलेलं मेण, आपण मेणाला उष्णता दिली की ते मेण वितळतं म्हणजेच पातळ होतं, परंतु ते मेण घट्ट झालं, थंड झालं की परत ते ओरिजिनल रूपात येतं. याला अशा चेंजेसना रिव्हर्सिबल चेंजेस होतात. म्हणजे काही चेंजेस चेंज झाल्यावर परत मूळ रूपात येतात, त्यांना रिव्हर्सिबल चेंजेस असं म्हणतात. अ राईप मँगो हाऊएव्हर कॅनॉट बी ट्रान्सफॉर्म बॅक इनटू अ रॉ मँगो. परंतु पिकलेला आंबा असतो त्याला आपण त्याची परत कच्ची कैरी करू शकत नाही. वूड कॅनॉट बी ऑब्टेन फ्रॉम द ॲश फॉर्म ऑन द बर्निंग द वूल. आता आपण एखादं लाकूड घेतलं आणि ते जाळलं तर त्याची राख होते, ॲश म्हणजे राख. आता त्या राखेपासून आपण परत वूड मिळवू शकत नाही किंवा परत लाकूड मिळवू शकत नाही, परंतु वितळलेल्या मेणापासून आपण परत मूळ रूपातलं मेण मिळवू शकतो. What is meant by irreversible change? Give your example. इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय? जे चेंजेस परत ज्या झालेल्या एखाद्या वस्तूत जर बदल झाला असेल आणि ती बदललेल्या वस्तूपासून आपण मूळ वस्तू परत मिळवू शकत नसो तर त्याला इरिव्हर्सिबल चेंजेस म्हणतात. फॉर एक्झाम्पल, पिकलेल्या कैरी असते, कैरीमध्ये बदल होऊन त्याचा पिकलेला आंबा होतो, परंतु पिकलेल्या आंब्यापासून आपण कैरी परत मिळवू शकत नाही. तसंच लाकूड असतं, लाकूड जाळल्यावर त्याची राख होते, परंतु हा जो बदल असतो लाकडाची राख होणे हा बदल होतो, पण त्या राखेपासून आपण परत लाकूड मिळवू शकत नाही. ह्या चेंजेसना इरिव्हर्सिबल चेंजेस असं म्हणतात. कॅन यू टेल व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम? डे टाईम नंतर, दिवसानंतर काय येतं? व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज? सनराईज नंतर काय होतं? व्हॉट कम्स आफ्टर अ हाय टाईड इन द सी? हाय टाईड म्हणजे समुद्राला भरती येणे. समुद्राला भरती येऊन गेली की काय होतं? नंबर 4, अ बर्ड सिटिंग इन अ ट्री फ्लाईज अवे. एका झाडावर एक पक्षी बसला आणि तो उडून गेला. फ्लडिंग, पूर येणे. अ मिटिओर स्ट्रिकिंग अक्रॉस द स्काय, आकाशातनं उल्कापात होणे. On considering the above examples, we find some changes occur again and again after a definite interval of time. आता आपण हे जे वरची एक्झाम्पल्स किंवा उदाहरणं बघितली आहे त्यातली काही उदाहरणं आपण बघतो, एका ठराविक काळानंतर परत परत त्या घटना होत असतात. फॉर एक्झाम्पल, दिवस आणि रात्र. सच चेंजेस आर कॉल्ड पिरियॉडिक चेंजेस. आता दिवसामागून रात्र येणे, रात्रीमागून दिवस येणे किंवा भरती आणि होटी होणे हे पिरियॉडिक चेंजेस आहेत, कारण ते ठराविक केल्यानंतर परत परत ह्या घटना घडत असतात. ऑन द अदर हँड, इट कॅनॉट बी सेड फॉर शुअर वेन सर्टन चेंजेस विल रिकर आफ्टर वन ऑकरन्स. परंतु काही घटना अशा असतात ती एकदा घडून गेली
की परत किती काळानंतर ती घटना रिपीट होईल किंवा परत ती घटना होईल हे आपण सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, अ बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लाईज अवे. एका झाडावर तो पक्षी बसलेला आहे, तो उडून गेला, परंतु हीच घटना परत किती काळानंतर होईल हे आपण सांगू शकत नाही. पूर येणे, नदीला पूर येणे. आता सपोज आज एक नदीला पूर आलाय, आता किती काळानंतर नदीला पूर येईल हे आपण सांगू शकत नाही. इवन इफ दे रिकर, द टाइम इंटरवल इज नॉट फिक्स्ड. आता झाडावर जो पक्षी आहे तो उडून गेला, आता तो किती वेळानंतर त्या झाडावर परत येईल, तो परत ती घटना घडू शकते, पण ती परत घटना घडण्याचा काळ आणि मूळ घटना याच्यातला जो काळ असतो तो फिक्स्ड किंवा नक्की नसतो. तर ही घटना परत कोणत्याही काळाने होऊ शकते. सच चेंजेस आर कॉल्ड नॉन पिरियॉडिक चेंजेस. आता नॉन पिरियॉडिक चेंजेस कुठले आहेत? तर नदीला पूर येणे. आज जर नदीला पूर आला तर परत तो पूर कधी होईल ह्याची काळ फिक्स नसतो, म्हणून अशा घटनांना नॉन पिरियॉडिक चेंजेस असं म्हणतात. विच टाईप ऑफ चेंज इज द चेंज ऑफ सीझन्स फ्रॉम समर टू रेन्स टू विंटर. आता उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा, हे कोणत्या टाईपचे चेंजेस आहेत? विच हँड्स ऑफ क्लॉक्स शो पिरियॉडिक चेंजेस फ्रॉम 6 AM टू 6 PM. आता सकाळचे 6 ते संध्याकाळचे 6 याच्यामध्ये घड्याळाच्या काटांमध्ये जो बदल असतो त्या कोणत्या प्रकारचा चेंज होईल? आता हा जो बदल होतो हा ठराविक फिक्स्ड काळानंतर होतो, त्यामुळे हे फिक्स्ड पिरियॉडिक चेंजेस आहेत. विच ऑफ द चेंजेस आर परमनंट. कोणते चेंजेस परमनंट आहेत जे परत ओरिजिनल फॉर्मला येऊ शकत नाही? आता इथे आपल्याला दिसते कच्ची कैरी होती, त्याचा आंबा पिकला, हा चेंज झाला, हा परमनंट आहे. इन विच चेंजेस डीड द ओरिजिनल मॅटर अंडरगो चेंज. आता कोणत्यामध्ये ओरिजिनल मॅटरमध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे? आता कच्च्या कैरीचा आंबा झाला, ह्याच्यात पूर्णपणे बदल झालेला आहे, कारण त्यावेळेला कैरीची टेस्ट आणि कैरीचा रंग ह्या दोन्ही गोष्टी बदलतात आणि त्या परमनंट चेंज असतो. इन विच डीड द ओरिजिनल मॅटर रिमेन अनचेंज. आता कोणत्या गोष्टीमध्ये जी मूळ गोष्ट असते ती बदलत नाही, ती तशीच्या तशी राहते? इन विच ऑफ द चेंजेस वॉज अ न्यू सबस्टन्स विथ अ न्यू प्रॉपर्टी फॉर्म. आता कोणत्या चेंजेसमध्ये नवीन वस्तू तयार होते आणि त्याची वैशिष्ट्य सुद्धा वेगळी असतात? आता इथे आपल्याला बदल झालेले दिसतात. जी गुलाबाची जी कळी होती त्याच्यापासून पूर्ण फूल झालं, परंतु त्याच्या प्रॉपर्टीज इथे बदलल्या गेल्या नाहीत, फक्त आकारमान बदलले, पण फुलाचा जो वास असतो तो तसाच राहिला. इथे आपल्याला एका ग्लासात बर्फ दिसतोय आणि तो वितळला आणि त्याच्यापासून पाणी झालं, हा बदल झालेला आहे. द चेंज ड्यू टू विच वन सबस्टन्स इज ट्रान्सफॉर्म इंटू अनदर सबस्टन्स हॅविंग न्यू अँड डिफरंट प्रॉपर्टीज इज कॉल्ड केमिकल चेंज. आता आपण आधी वरचं बघूया. इन सम ऑफ द अबाव एक्झाम्पल्स ऑफ चेंज द प्रॉपर्टी ऑफ ओरिजिनल सबस्टन्स रिमेन्स द सेम. आता वरील काही जे बदल झालेत, उदाहरणार्थ बर्फाचं पाणी होणे. आता ह्या बर्फाचं पाणी होणे ह्याच्यात बर्फाच्या ज्या प्रॉपर्टीज किंवा वैशिष्ट्य आहे, त्याची चव, आणि फक्त काय झालं, तो बर्फ सॉलिड फॉर्ममध्ये होता, त्याचा लिक्विड फॉर्म झाला, परंतु त्याच्या प्रॉपर्टीज बदलल्या नाही. आता हा पाणी आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं तर तो परत बर्फ होऊ शकतो. त्यांना नो न्यू सबस्टन्सेस फॉर्म, सच अ चेंज इज कॉल्ड फिजिकल चेंज. ह्या अशा, आता ही गुलाबाची जी कळी आहे त्याचं फूल झालं, परंतु त्याच्या प्रॉपर्टीज किंवा वैशिष्ट्य बदललेली नाहीत, अशा चेंजेसना फिजिकल चेंज असं म्हणतात. द चेंज ड्यू टू विच वन सबस्टन्स इज ट्रान्सफॉर्म इंटू अनदर सबस्टन्स हॅविंग न्यू अँड डिफरंट प्रॉपर्टीज इज कॉल्ड चेंज. असा बदल ज्याच्यात बदल झाल्यामुळे एक नवीन प्रकारचा पदार्थ तयार होतो किंवा नवीन सबस्टन्स तयार होतो, त्याच्या प्रॉपर्टी किंवा त्याचे वैशिष्ट्य पूर्णपणे वेगळी असतात, त्याला केमिकल चेंज असं म्हणतात. उदाहरणार्थ लाकडाची राख होणे. लाकूड आणि राख याची वैशिष्ट्य पूर्णपणे वेगवेगळी असतात. व्हॉट प्रोसेसेस अकर ड्युरिंग द चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर. जेव्हा चेंज होतो तेव्हा पदार्थाच्या अवस्थेत काय बदल होतो? नंबर 2, व्हॉट हॅपन्स वेन वॉटर इज टेकन इन द बोल अँड हिटेड. जेव्हा तुम्ही एखाद्या
बोलमध्ये पाणी घेता आणि त्याला उष्णता दिली तर त्याच्यात काय बदल होतो? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ वेपर फ्रॉम अ लिक्विड इज कॉल्ड इव्हॉपरेशन. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ वेपर फ्रॉम अ लिक्विड म्हणजे पाण्याला उष्णता दिल्यावर पाण्याची वाफ होणे या क्रियेला इव्हॉपरेशन असं म्हणतात. ड्राईंग क्लोथ्स. Drying of clothes. Formation of salt from seawater are possible due to evaporation. ड्राईंग ऑफ क्लोथ्स. आता आपण जेव्हा कपडे धुतो तेव्हा ते ओले असतात आणि जेव्हा आपण ते वाळत घालतो त्यावेळेला त्यातलं पाणी निघून जातं आणि ते कपडे सुकतात. ह्यात आता हे का कपडे सुकतात? कारण त्या कपड्यांमधलं जे ते पाणी असतं ते बाहेर उन्हात घातल्यावर आपण उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते. फॉर्मेशन ऑफ सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यावर त्यातून फक्त मीठ उरतं. ह्या गोष्टी मीठ कशामुळे होतं? तर इव्हॉपरेशनमुळे, पाण्याची वाफ होणे याला इव्हॉपरेशन असं म्हणतात. वी हॅव स्टडीड सम प्रोसेसेस दॅट आर पार्ट ऑफ वॉटर सायकल. आता आपण काही क्रिया बघितलेल्या आहेत ज्या वॉटर सायकल किंवा वॉटर सायकलच्या आहेत अशा आपण शिकलेल्या आहेत. विच आर दीज प्रोसेसेस? डू द ओरिजिनल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर चेंज ड्युरिंग दोज प्रोसेसेस. आता ह्या क्रियांमध्ये पाण्याचं जे मूळ रूप असतं किंवा वैशिष्ट्य असतात ते तशीच्या तशी राहतात का? प्रिव्हियसली वी हॅव लर्न अबाउट द प्रोसेसेस ऑफ डिझॉल्विंग, बॉइलिंग, मेल्टिंग. आपण आत्तापर्यंत डिझॉल्विंग म्हणजे पाण्यात विरघळणे, बॉइलिंग म्हणजे पाणी उकळणे आणि मेल्टिंग म्हणजे वितळणे. दे आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल चेंज. आता आपण ही जी उदाहरणं बघितली, डिझॉल्विंग. आता एखादा पदार्थ पाण्यात विरघळवणे त्यामुळे काय होतं? पाण्याच्या प्रॉपर्टीज बदलत नाहीत. बॉइलिंग, पाणी उकळणे. आता पाणी उकळलं की त्याची वाफ होते परंतु ती वाफ थंड झाली की परत त्याचं वाफेचं पाणीच होतं. बॉइलिंग, पाणी उकळणे. नंतर मेल्टिंग. आता बर्फ आहे, बर्फ जर आपण काही काळ बाहेर ठेवला त्याला उष्णता मिळाली तर तो वितळतो, परंतु तेच पाणी आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते परत बर्फच होतो. म्हणजे ह्याच्यात पाण्याच्या प्रॉपर्टी बदलत नाहीत. ह्या सगळ्या चेंजेसना फिजिकल चेंज असं म्हणतात. विच ऑफ द फॉलोइंग आर फिजिकल चेंजेस अँड विच आर केमिकल? मेकिंग अ टेबल फ्रॉम वूड. आता लाकडापासून आपण टेबल बनवतो. ह्याच्यात लाकडाच्या प्रॉपर्टी बदलत नाही, त्यामुळे वैशिष्ट्य बदलत नाही, त्यामुळे आपण ह्याला फिजिकल चेंज म्हणू शकतो. बर्निंग अ वूड. आता हेच उदाहरण, आता हे जर आपण लाकूड घेतलं ते जर जाळलं तर त्याची राख होते, त्यामुळे मूळ रूपातलं लाकूड आणि त्याची राख ह्याच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे वेगवेगळ्या असतात, त्यामुळे त्याला केमिकल चेंज असं म्हणतात. ब्रेकिंग ऑफ अ ग्लास ऑब्जेक्ट. एखादा काचेचा ग्लास फुटणे. आता काचेचा ग्लास अखंड असतो आणि काचेचा तुकडा ह्याच्या प्रॉपर्टीज बदलत नाहीत किंवा ह्याची वैशिष्ट्य बदलत नाहीत म्हणून तो फिजिकल चेंज असतो. परंतु रायपनिंग ऑफ अ टमॅटो. आपण आता कच्चा टमॅटो घेतला आणि तो पिकल्यानंतर लाल टमॅटो होतो, ह्याच्यात त्याच्या प्रॉपर्टीज बदलतात. रस्टिंग ऑफ आयर्न. लोखंडाला गंज येणे. आता फॉर एक्झाम्पल ॲपॅरेटस, इव्हॉपरेटिंग डिश, शुगर, बर्नर अँड ट्रेपॉड एक्सेट्रा. आता ह्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला इव्हॉपरेटिंग डिश म्हणजे एखादी डिश लागेल, साखर, बर्नर आणि म्हणजेच गॅस किंवा शेगडी आणि ट्रिपॉड ती पै ह्या गोष्टी लागतील. प्रोसिजर: टेक सम शुगर इन इव्हॉपरेटिंग डिश. एका डिशमध्ये तुम्ही साखर घ्या. प्लेस द डिश ऑन अ ट्रिपॉड अँड हीट इट. आता ही डिश आहे ती तुम्ही तापवा. ऑब्झर्व द चेंज टेकिंग प्लेस इन द शुगर. आता त्या साखरेत काय बदललेलं याचं निरीक्षण करा. स्टॉप हीटिंग वेन अ ब्लॅकिश सबस्टन्स इज सीन ॲट द बॉटम ऑफ इव्हॉपरेटिंग डिश. आता काही काळाने तुम्ही त्या साखरेला गरम करत ठेवलं किंवा साखर तापवली तर काही काळानंतर त्या साखरेचा तुम्हाला एक काळसर पदार्थ झालेला दिसतो. आता हा कुठल्या प्रकारचा चेंज असेल? व्हॉट काइंड ऑफ चेंज डज द अबाव प्रोसेस ब्रिंग अबाउट. या प्रोसेसमुळे कुठल्या चेंज होऊ शकेल? आता जेव्हा जी साखर असते
ती मूळ रूपातली साखर, त्याचा रंग पांढरा असतो आणि ती गोड चवीला असते, परंतु तिला उष्णता दिल्यावर एक काळसर पदार्थ राहतो आणि त्याची चवसुद्धा वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे बदलतात. कोरोजन. When a iron article rusts, a reddish brown layer forms on it. जेव्हा आयर्न आर्टिकल म्हणजे लोखंडी वस्तू असते, जेव्हा त्याला गंज येतो, अ रेडिश ब्राऊन लेअर फॉर्म्स, त्याच्यावरती एक लालसर रंगाचा थर तयार होतो. अ ग्रीनिश लेअर इज सीन टू फॉर्म ऑन अ कॉपर आर्टिकल. जर तुम्ही तांब्याची भांडी घेतली तर त्याच्यात तुम्हाला हिरवट थर आपल्याला दिसतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड कोरोजन ऑफ मेटल्स. या प्रक्रियांना कोरोजन ऑफ मेटल्स म्हणतात. आता लोखंड किंवा तांब ह्या धातू आहेत आणि त्यांच्यामध्ये जो बदल होतो त्यांना कोरोजन ऑफ मेटल्स असं म्हणतात. थिंग्स बिकम वीक ड्यू टू कोरोजन. आता ह्या कोरोजनमुळे त्या मेटलच्या वस्तू किंवा धातूच्या वस्तू ह्या खराब होतात. कोरोजन इज कॉज बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, वेपर्स ऑफ केमिकल्स इन द नेचर. आता हे कोरोजन कशामुळे होतं तर हवेतला ऑक्सिजन किंवा मॉइश्चर, दमटपणा, वाफ ह्याच्यामुळे किंवा हवेत असलेली केमिकल्स ह्याच्यामुळे ही कोरोजनची प्रोसेस होते. Do you know? Iron articles are given a thin coat of zinc to prevent corrosion. आता लोखंडी वस्तू गंजायला नको असतील तर त्याच्यावर एक झिंकचा पातळ थर दिला जातो. त्याच्यामुळे कोरोजनची प्रक्रिया होत नाही. दिस इज कॉल्ड गल्वनायझेशन. म्हणजेच लोखंडी वस्तूंच्या वरती एक झिंकचा कोट किंवा थर दिला जातो. कशासाठी तर कोरोजन थांबवण्यासाठी लोखंडी वस्तूंवर एक झिंकचा पातळ लेअर दिला जातो. याला गल्वनायझेशन म्हणतात. तसेच कॉपर अँड ब्रास आर्टिकल्स आर कोटेड विथ टीन. ज्या तांब्याच्या वस्तू किंवा ब्रास किंवा पितळ्याच्या ज्या वस्तू असतात त्याच्यावर टीनचा लेअर दिला जातो. त्याला टिनिंग असं म्हणतात. इन दिस एज ऑफ टेक्नॉलॉजी अ नो प्रोसेस कॉल्ड पावडर कोटिंग हॅज बीन डेव्हलप. आता हल्लीच्या काळात नवीन पद्धतीने अशा वस्तूंना पावडर कोटिंग दिलं जातं. कोट्स ऑफ व्हेरियस कलर्स आर अप्लाइड ऑन मेटल्स लाईक आयर्न अँड ॲल्युमिनियम. आता लोखंडी वस्तू किंवा ॲल्युमिनियमच्या वस्तू जास्त टिकण्यासाठी किंवा खराब होऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या त्याच्यावर रंग दिले जातात. दे प्रिव्हेंट द कोरोजन ऑफ मेटल. ह्यांच्यामुळे मेटलचं धातूंचं कोरोजन होणं थांबलं जातं किंवा लवकर त्या खराब होत नाहीत. ऑलवेज रिमेंबर, while classifying changes we take into account only one criteria at a time. However, a number of different criteria can be applied to same change. आता जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला चेंजेसचं वर्गीकरण करायचे असते तर तुम्ही त्याचं एकापेक्षा अनेक प्रकारे वर्गीकरण करू शकता. म्हणजे त्याचं एखादा जर बदल झाला एखाद्या वस्तूत तर त्याला एकापेक्षा वेगवेगळ्या चेंजेसचा क्रायटेरियासुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता.